महत्त्वाचं म्हणजे आज 28 फेब्रुवारी जागतिक विज्ञान दिन आज आपण साजरा करतो। कुठलाही आपण सण उत्सव साजरा करण्यामागचं उद्दिष्ट असतं की त्याच्या मागचं महत्त्व आपल्याला कळावं। तसंच शालेय जीवनामध्ये मुलांना ह्या ज्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत, जागतिक विज्ञान दिन आहे, विज्ञानाचं महत्त्व कळावं, विज्ञानाविषयी माहिती मुलांना व्हावी, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश या सायन्स डे विज्ञान प्रदर्शनामागचा आहे। आजच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये तुम्ही जर पाहत असाल तर जे काही एकूण 312 प्रयोग आहेत, या प्रयोगामध्ये जे सगळे प्रयोग मुलांनी स्वतः तयार केलेले आहेत। या पद्धतीने अशा पद्धतीने तयार केले की ते कुठल्याही प्रकारचं रेडीमेड बाजारातून आणलेलं मटेरियल नाहीये, ते मुलांनी स्वतःच्या क्युरिओसिटीनं, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने, पालकांच्या मार्गदर्शनाने तयार केलेलं आहे। त्यातही आम्ही वेगवेगळे भाग केलेले आहेत की आपल्या परिसरामध्ये अशा काही गोष्टी असतात जे विज्ञानाशी निगडीत असतात। जसं की आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे। आपल्या शाळेमध्ये आपल्या आजूबाजूला जे वृक्ष आहेत, जे रोपटे आहेत, त्याचं महत्व काय आहे, पण त्यासाठी आम्ही बॉटनिकल गार्डनचं उद्घाटन आज रोजी केलं। त्या बॉटनिकल गार्डन मध्ये हे सगळं करत असताना इतक्या फॉरेन प्रजाती आम्हाला सापडल्या, त्यांची नावं सापडली। त्यातही महत्वाचं म्हणजे त्या वनस्पतीचं, त्या रोपट्याचं जे रूप, जे काही उपयोग आहे हे आम्हाला कळालं। त्याच्या नेमप्लेट आम्ही देतो आणि ते दररोज मुलांना आता पाहायला येतील। त्याचबरोबर बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, अशा वेगवेगळ्या विभागातून मुलांनी प्रयोग केलेले आहेत। अगदी प्री प्रायमरी पासून मुलांनी त्यांना जमल असं त्यांच्या दैनंदिन व्यवहारातले उपयोगाची जे काही वस्तू आहेत ते प्रयोगरूपी मांडलेले आहेत। अति उच्च पातळी म्हणजे इथं मुलांना LBS मध्ये रोबोटिक आणि कोडिंग शिकवलं जाते। ते मुलांचे प्रयोग जाऊन अक्षरशः मी सुद्धा शॉक झालो की मुलांनी कोडिंग दिलं। आज आपण चंद्रयान पाहिलं, चंद्रयान मध्ये गेलेलं तर यान पाहिलं, तशा प्रकारचं कोडिंग सुद्धा मुलं इथं देऊ शकतात याची अनुभूती आम्हाला झाली। कारण मुलांनी जे छोटे छोटे कोडिंग देऊन प्रयोग केलेले आहेत, त्यांचे सेन्सरचा उपयोग केलेला आहे, अगदी वाखाणण्याजोगा आहे। नुसतं तयार केलं नाही तर मुलांच्या त्याचा कन्सेप्ट क्लिअर आहेत, मुलांनी स्वतः केले, मुलांना माहित आहे ही कोडिंग कशी द्यायची, त्याचे प्रोग्राम कसे द्यायचे, ते सेन्सर कसं उपयोग